आज विश्व ध्वज दिन आहे। पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झाली 1980ला श्रीलंका या राष्ट्रामध्ये विद्वान भिक्खू संघ, विद्वान बौद्ध तत्ववेते यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि बौद्धांचा एकच धम्मध्वज असावा या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झाली। पंचरंगी धम्मध्वज विश्वानं स्वीकारलेला आहे बौद्ध राष्ट्रांनी आणि त्याचा इतिहास डोळ्यासमोर यावा म्हणून दरवर्षी आता हे 3रं वर्ष आहे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव नांदुसापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत ही महाधम्मध्वज महापदयात्रा निघत असते। हजारोच्या संख्येनं उपासक उपासिका या धम्मध्वज महापदयात्रेमध्ये सहभागी होत असतात। भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, समस्त आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते आणि समस्त बौद्ध उपासक उपासिका यामध्ये सहभागी होत असतात। आणि एक इतिहास जर पाहिला तर धम्मध्वज गाथासुद्धा पाली भाषेमध्ये आहे, त्याचाही अभ्यास आपल्या उपासक उपासिकांनी केला पाहिजे म्हणजे धम्मध्वजाचं महत्त्व आपल्याला नीट समजून येईल। सर्वांचं मंगल। Gracias.